शिंदेकडून तुम्हाला कुठली ऑफर आहे? असं काही नाहीये. कुणाकडून ऑफर असं काही नाहीये. आता पुढे नेमकं काय करायचं तुम्ही ठरवलेलं आहे? अजून तरी काही ठरवलेलं नाहीये. मी अजून उद्धव साहेबांबरोबरच आहे. त्या दिवशीही आपल्या चॅनलला सांगितलं होतं की मी अजूनपर्यंत उद्धव साहेबांबरोबर आहे. पण हा निर्णय हे 1 वर्ष आधीच आम्ही उद्धव साहेबांना पण माहिती आहे, पक्षाला माहिती आहे की आम्ही हे संचालक पद मागण्याचा प्रयत्न केलेला अभिषेकच्या जागी आणि ते आत्ता भेटलेलं आहे. त्यामुळे हे राजकारण नाही, हे सहकार क्षेत्रामधलं पद आहे. ताई, काल तुमची निवड झाल्यानंतर एक प्रकारे राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू झाली की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय. तुम्हाला खरंच असं वाटतंय? नाही, असं वाटत नाही. कारण राजकारण मी म्हटलं ना, राजकारण हे वेगळं आहे. तर ह्याचं राजकारण करण्यात काही अर्थ नाहीये. हे सहकार क्षेत्र आहे आणि प्रवीण साहेबांनी पण सांगितलेलं आहे, हे राजकारण नाही, हे त्यांचं बँकेचं निर्णय होतं आणि हे सहकार क्षेत्रामध्ये ते त्यांनीच एकमत होऊन सगळं निर्णय घेतलेला आहे. तुमच्या निवडीला थोडा उशीर झाला असं तुम्हाला नाही वाटत का? कारण 1 वर्षापूर्वी मागणी करण्यात आली होती. एकमत होण्यासाठी थोडासा वेळ लागलं आणि थोडं उशीर तर झालंच. पण ठीक आहे, उशीर झालं तरी काय आलं, पण ते झालं ह्याच्यात मला आनंद आहे. आणि अभिषेकच्या जागेवरती मला तिथे जाण्यास मिळते, ते खूप मला चांगलं वाटतंय. कुणामध्ये एकमत होत नव्हतं? ते मला माहित नाही. हं. ते प्रवीण साहेब पण सांगू शकतात, कारण मी तिथे नव्हते. पण आता झालंय, त्यामुळे काही चांगलंच आहे. आता म्हणजे लेट झालं पण चांगलं झालं.